आज मी तुम्हाला चिकन दम बिर्याणीची रेसिपी दाखवणार आहे। तर सर्वात आधी इथे आपल्याला जवळपास अर्धा किलो कांदा हा उभा आणि पातळ चिरून घ्यायचा आहे। त्यानंतर कांद्याला व्यवस्थित गरम तेलावरती हाय फ्लेम करून तळून घ्यायचा आहे। याला बरेच ठिकाणी बरिस्ता असं देखील म्हणतात। कांदा लालसर रंगावर झाला की आपण त्याला बाजूला काढून ठेवूयात। त्यानंतर इथे मी 700 ग्रॅम चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी 1 वाटी फेटलेले दही टाकणार आहे। दही हे आंबट नसावं। त्यानंतर 2 मोठी चमचे अद्रक लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे। त्यानंतर 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद, 2 चमचे कुठलाही घरगुती मसाला। जर तुमच्याकडे बिर्याणी मसाला असेल तर तुम्ही यामध्ये 2 चमचे बिर्याणी मसाला टाकून घ्या। त्यानंतर इथे आपण जो तळून घेतलेला कांदा आहे त्या तळून घेतलेल्या कांद्यापैकी अर्धा भाग आपल्याला या चिकन मध्ये टाकून घ्यायचा आहे व अर्धा भाग आपल्याला नंतर गार्निशिंग साठी लागणार आहे। त्यानंतर इथे मी 1 वाटी हिरवी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे, ती देखील आता मी यामध्ये टाकणार आहे। आता यामध्ये थोडी पुदिन्याची पाने देखील टाकून घ्यायची आहे व चवीप्रमाणे मीठ टाकून आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। व याला 30 मिनिटांपर्यंत मॅरिनेट करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी 2 वाट्या बासमती तांदूळ स्वच्छ धुवून तो अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून ठेवलेला होता। आता आपल्याला भात हा शिजवून घ्यायचा आहे। त्यासाठी इथे मी काही खडे मसाले वापरणार आहे। त्यामध्ये तेजपत्ता, बडी विलायची, छोटी विलायची, 4-5 लवंगा, 10-12 काळी मिरी व 1 चमचा शहाजिरे लागणार आहे। आता भातामध्ये 2 कप पाणी टाकून यामध्ये हे सर्व मसाले टाकून घ्यायचे आहे व चवीप्रमाणे मीठ व 1 चमचा तूप टाकून आपल्याला 80% भात हा शिजवून घ्यायचा आहे। तांदूळ शिजवताना त्यामध्ये तूप टाकल्याने भाताला चकाकी येते व तो मोकळा देखील होतो। 10 ते 15 मिनिटांनंतर आपला भात 80% शिजून होतो। त्यानंतर बिर्याणी करण्यासाठी आपल्याला भातामधलं जे काही पाणी आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे। त्यामुळे आपली बिर्याणी ही मोकळी होते। आता भात एका चाळणीमध्ये टाकून मी याच्यामधलं राहिलेलं पाणी हे काढून टाकणार आहे। तुम्ही हे पाणी ग्रेव्ही करण्यासाठी देखील वापरू शकता। आता याच्यातलं पाणी वेगळं काढून झाल्यावरती एका प्लेटमध्ये हा भात थोडासा पसरून घ्यायचा आहे, म्हणजे भात हा चिटकणार नाही। त्यानंतर आता आपल्याला इथे चिकन शिजवून घ्यायचं आहे। इथे मी ज्या तेलामध्ये कांदा तळला होता तेच तेल भाजी करण्यासाठी वापरणार आहे। तर सगळ्यात आधी इथे मी तेलावरती चिकनचे पीसेस फ्राय करून घेणार आहे। चिकन परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं असं पाणी टाकायचं आहे। भातावरती मी थोडेसे केसराचे दूध देखील टाकणार आहे। त्यासाठी इथे एका कोमट दुधामध्ये 10-12 केसराचे धागे मी टाकणार आहे व ते थोडा वेळ तसेच ठेवून देणार आहे। चिकन शिजल्यानंतर आता याच्यावरती आपल्याला भाताची लेयरिंग करायची आहे। त्यासाठी इथे मी टोमॅटोच्या आणि लिंबाच्या गोल चकत्या करून घेतलेल्या आहे, त्याची लेयरिंग मी आधी करणार आहे। त्यानंतर आता ह्याच्यावरती आपण शिजलेला भात टाकून घेणार आहोत। सोबतच आपण तळलेला कांदा देखील टाकून घेणार आहोत। भाताची लेयरिंग झाल्यानंतर यावरती आपल्याला केसराचं दूध व थोडेसे गुलाब पाणी देखील टाकून घ्यायचं आहे व आता बिर्याणीला आपल्याला कमीत कमी 20 ते 25 मिनिटं व्यवस्थित झाकण ठेवून दम लावून घ्यायचा आहे। गॅसची स्पीड ही लो फ्लेमवर ठेवायची आहे। यावरती मी जाड तवा ठेवलेला आहे, म्हणजे जेणेकरून भाताची जी काय वाफ आहे ती आतमध्येच राहील, बाहेर नाही येणार। साधारणतः 20 ते 25 मिनिटांनंतर आपली चिकन दम बिर्याणी ही तयार होते। झटपट तयार होणारी चिकन दम बिर्याणी तयार आहे।
जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.